रात्री डिसाईड केले होते की सकाळी नाश्त्याला घावणे बनवायचे. तांदूळही भिजू घातले, पण प्लॅन मात्र भसकला. सकाळी उशिरा उठले आणि जर घावणे बनवत राहिले असते तर पूर्ण दिवस त्यातच गेला असतात. प्रत्येकाला द्यायचं आणि स्वतः मात्र थंड खायचं. मग घावणे कॅन्सल आणि काहीतरी नवीनच पदार्थ ट्राय केला. पण खरंच खूप टेस्टी झाला होता. कोणी तारीफ नाही केली, मी स्वतःचीच तारीफ करत आहे. कारण यावेळेस तो पदार्थ मीच खाऊन बघितला आणि नंतरच बाकीच्यांना दिला. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा आहे भिजवलेल्या तांदळाचा ढोकळा. तो मी फर्स्ट टाईमच बनवला. आता तुम्ही म्हणाल, "तू प्रत्येक व्हिडिओमध्ये तशीच म्हणते, फर्स्ट टाईमच बनवला." हो, मी फर्स्ट टाईमच नवीन-नवीन रेसिपीज ट्राय करते. मला नवीन-नवीन रेसिपीज ट्राय करायला खूप आवडते आणि त्याचबरोबर नवीन-नवीन प्रकारचे पदार्थ देखील खायला खूप आवडते. विचार केला, की व्हिडिओ शूट करतीच आहे, तर पहिले आपणच टेस्ट करून बघावे आणि खरंच ढोकळा खूपच मस्त झाला होता. तर मस्त असा ढोकळा खाल्ला आणि त्यानंतर दुपारी वेळ होता, तर इथे देहरादूनला इंटरनॅशनल मेला लागलेला आहे. हा दरवर्षी दिवाळीलाच येतो आणि अतिशय पाहण्यालायक असतो. तर लोकं मेला फिरायसाठी आणि त्यातल्या वस्तू खरेदी करायसाठी जातात. पण आम्ही स्पेशली खाण्यासाठी जातो, कारण इथे महाराष्ट्राची फेमस अशी भेळ मिळते. नॉर्थमध्ये आम्हाला कुठेही मिळत नाही. तर मस्त अशी भेळ एन्जॉय केली. मस्त असा मेलाही एन्जॉय केला. बघू शकता मेला किती सुंदर आहे. खरंच खूप पाहण्यालायक मेला असतो. तर असा होता आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.